ही मोठी बातमी आहे अवकाळीबाबतची। राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून हवामानामध्ये वेगानं बदल झालेत। ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळतोय। मराठवाड्यातील बीड, पाटोदा आणि वडवणीसह ठिकठिकाणी अवकाळीनं जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसलाय। पावसाचा थेट परिणाम पिकांवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, कुठल्या भागामध्ये सध्या पाऊस झालेला आहे आणि काय अपडेट्स आहेत याबाबतचे? सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आता पावसाबाबत आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याकडून सध्या सावधान राहण्याचा इशारा देण्यामध्ये आला आहे। कारण की बघा, महाराष्ट्र राज्यामधील 16 जिल्हे वाहून जाण्याची परिस्थिती सध्या चक्रीवादळाच्या इशारामुळे निर्माण झाली आहे। बघा, महाराष्ट्रातील या 16 जिल्ह्यांवर मोठं संकट या ठिकाणी आलं आहे। चक्रीवादळ या ठिकाणी धडकणारच आहे आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी पडायला सुरुवात होणार आहे। तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालं आहे आणि याच चक्रीवादळामध्ये बघा इतकं वारं आहे की या वाऱ्यामुळे सध्या जे काय ढग आहे हे या ठिकाणी गारा पण पाडित आहे, पाऊस पण पाडित आहे। बघा, आता महाराष्ट्र हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आणि या 16 जिल्ह्याला हाय अलर्ट, काही जिल्ह्याला रेड अलर्ट आणि काही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देखील देण्यामध्ये आले आहे। म्हणजे की बघा, 16 जिल्हे या ठिकाणी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बघा, एवढा पाऊस या ठिकाणी येणार आहे। आता या 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येत असेल शेतकरी बांधवांनो, तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। बघा, असं चक्रीवादळ कधीच आलं नव्हतं। आता ते चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्र राज्याच्या दिशेने सरकत आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील काही तासामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। बघा, ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे सध्या गरजेचं आहे। काही विशिष्ट भागामध्ये हे वादळ शिरण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबराव डक यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। बघा, हवामान खात्याने मोठा इशारा आता शेतकऱ्याला सध्या दिला आहे। या वादळामुळे शेती पिकाचे नुकसान होण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे। आता शेतकरी बांधवांनो, बघा, स्पष्टपणे या ठिकाणी हवामान खात्याने 16 जिल्ह्याला हाय अलर्ट दिलेला आहे, जेथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गारा देखील पडू शकतात। हो, गारगुंडी म्हणजे की डायरेक्ट बर्फ पडणार, या ठिकाणी बर्फाचा पाऊस, गारांचा पाऊस देखील होणार आहे। बघा, आता सरकारने स्पष्टपणे 16 जिल्हे सांगितले आणि सर्वात प्रथम बघा 2 क्रमांकाचे जे काही जिल्हे आहेत ते म्हणजे की पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभाग आणि त्यानंतर जालना विभाग। बघा, जालना जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी गारगुंडी होणार, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण गारगुंडी होणार। या भागामध्ये मुसळधार पाऊस पडेल। गेल्या 10 वर्षामध्ये बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं, गेल्या 10 वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये पण एवढा मोठा पाऊस पडला नव्हता। तुम्ही बरोबर ऐकलं, येथून मागे किती मार्च महिने गेले आहे शेतकरी बांधवांनो, परंतु या ठिकाणी असा पाऊस कधीच पडला नव्हता। आता या ठिकाणी या महिन्यामध्ये पाऊस पडणार, लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो। आता या ठिकाणी सध्या एप्रिल महिना सुरू आहे, तुम्हाला माहीत असायला हवं। बघा, आता याच एप्रिल महिन्यामध्ये आणि आजच्या तारखेवर सरकारने या ठिकाणी शिक्कामोर्तब केला आहे आणि रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे। म्हणजे की या जर जिल्ह्यामध्ये राहणारे तुम्ही रहिवासी शेतकरी किंवा या ठिकाणी नागरिक असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे। बघा, असा भीषण पाऊस पडण्याची माहिती सध्या हवामान खात्याने दिली आहे। बघा, दक्षिणेकडून एक चक्रीवादळ योगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकले असून बघा आता या ठिकाणी 150 किलोमीटर इतका प्रचंड या ठिकाणी योग या वाऱ्याला आहे आणि याच वाऱ्यामुळे सध्या गारगुंडी आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता या ठिकाणी सांगण्यामध्ये आली आहे। आता हा पाऊस कुठे होणार? मराठवाड्यामध्ये पण काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून सांगितला आहे।
येणाऱ्या संकटामुळे बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लक्षपूर्वक जिल्ह्यांची यादी पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाशामध्ये ढगांची फौज या ठिकाणी जमा झाली आहे. हे ढग इतके मोठे आहे की सॅटेलाइटने या ठिकाणी ढगांचा समूह स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, हे ढग इतके जड आहे बघा. तेव्हा ते फुटतील तेव्हा पाऊस नाही तर गारांचे मोठे गोळे देखील कोसळू शकतात. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची ही बातमी सध्या हवामान खात्याने दिली आहे. लिंबासारख्या गारा पण पडू शकता असं हवामान खात्याने पंजाबराव यांच्या माध्यमातून सूचना देखील शेतकऱ्याला देण्यामध्ये आले आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल मागं बोरासारख्या किंवा हरभऱ्यासारख्या गारा पडल्या, परंतु आता हवामान खात्याने डायरेक्ट सांगितलं आहे लिंबापेक्षा मोठ्या देखील गारी या ठिकाणी कोसळू शकतात. 70 वर्षांनी जी परिस्थिती घडली नव्हती ती परिस्थिती आज या ठिकाणी घडणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 70 वर्षामध्ये एकदा या ठिकाणी लिंबासारख्या गारी या ठिकाणी पडल्या होत्या, तशा गारी आता पुन्हा ती परिस्थिती उद्भवणार आहे. तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही या ठिकाणी जुने व्यक्ती असाल, तुमचं वय या ठिकाणी 70 असेल किंवा 75 असेल, एक काळ आला होता जेव्हा लिंबासारख्या गारी या ठिकाणी आकाशामधून पडू लागल्या होत्या. तसेच परिस्थिती सध्या चक्रीवादळामुळे निर्माण झाली आहे. हा पाऊस ऐन उन्हाळ्यामध्ये येत आहे शेतकरी बांधवांनो. बघा सरकारने सांगितलेले जिल्हे लक्षात ठेवा, बीड आणि धाराशिव जिल्हा, त्यानंतर आहे लातूर आणि परभणी. बघा या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अति मुसळधार या ठिकाणी पाऊस पडणार. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की या जिल्ह्यामध्ये तर पाऊस येणार, परंतु बघा शेतकरी बांधवांनो, लातूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये डायरेक्ट रेड अलर्ट सरकारने घोषित केला. तुम्ही बरोबर ऐकलं, लातूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केला. बाकीच्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यामध्ये आहे, काही जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट आहे बघा. परंतु डायरेक्ट रेड अलर्ट या ठिकाणी लातूर आणि परभणीमध्ये सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यामध्ये आला असून सॅटेलाइट फोटो अत्यंत भीतीदायक आहे. सध्या तुमच्या घराबाहेर आभाळ या ठिकाणी भरून आले असून वाऱ्याची चाहूल लागल्यास तातडीने पक्क्या इमारतीचा आश्रय घ्या. सोसाटाचा वारा सुटल्यानंतर लगेच या ठिकाणी गारपीट देखील सुरू होऊ शकते, असे संकेत सध्या हवामान खात्याकडून व्यक्त केले जात आहे. आणि या ठिकाणी शेतकऱ्याला नक्कीच, फळबाग शेतकऱ्याला सुद्धा याचा फटका या ठिकाणी बसणार आहे. मागील आठवड्यात देखील वादळी वारे आले होते आणि वादळ देखील आलं होतं बघा, परंतु या ठिकाणी इतका पाऊस झाला नाही, गारपीट झाली नाही. परंतु आजची परिस्थिती अधिक या ठिकाणी गंभीर झाल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यामध्ये आलं आहे. आणि त्यासोबत बघा हिंगोली आणि नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून हाय अलर्ट जारी करण्यामध्ये आला. बघा आता हाय अलर्ट काय आहे, म्हणजे की अतिभयंकर पाऊस. लक्षामध्ये घ्या, जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चक्रीवादळ शिरणार असल्याची माहिती हवामान खात्याने पंजाबराव यांनी सांगितली आहे. अरबी समुद्रातील बाष्पाला हिमालयाची थंड हवा धडकल्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊन पाणी देखील साचणार आहे. विज्ञानाच्या भाषेमध्ये जर आपल्याला सांगायचे जर झाले, महाराष्ट्रावर सध्या सुपर सेल ढगांचा वेढा असून तो वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे नुकसान करू शकतो. ला निना प्रभावामुळे हवेचा दाब कोसळला असून मुंबईकडून येणारे वादळी वारे बघा सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यांना धडकणार आहे. बघा सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार. येथे डायरेक्ट हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट या ठिकाणी जारी केला. त्यामुळे जर तुम्ही सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आजची ही ठरत आहे. बघा वाऱ्यांचा योग 120 किलोमीटरच्या आसपास जाणार, ज्यामुळे घरांची छपरे देखील उडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे. बघा आता पुढचा काळ अत्यंत धोक्याचा असून या काळामध्ये निसर्ग कोणालाही माफ करणार नाही, असे संकेत सध्या हवामान खात्याकडून मिळत आहे. बघा पुढील जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले.
जिथे की डायरेक्ट या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यामध्ये आला. आता बघा अहिल्यानगर आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पावसाचे हे रूप अत्यंत हिंसक असणार असून मोठ्या प्रमाणावर गारपीट होण्याची शक्यता आहे. खानदेशातील काही भागामध्ये केळीच्या बागांचे आणि घरांच्या पत्राचे नुकसान होण्याची भीती सध्या जनतेला या ठिकाणी निर्माण झाली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पूर्व विदर्भातील अकोला आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल अशी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. प्रशासनाने तिथे तातडीने मदत पथके तैनात केली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बघा ही पथके लावली आहे. आता बघा अमरावतीमधील शेतकऱ्यांनी पिकाची विशेष काळजी घ्यावी, कारण तिथे गारांचा मोठा वर्षाव या ठिकाणी होणार. हवामान खात्याने स्पष्टपणे या ठिकाणी अलर्ट मोड या ठिकाणी दिलेला आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, विजा पडण्याचे प्रमाण पुढील काही दिवसांमध्ये इतकं जास्त होणार आहे. आभाळ फाटल्यासारखा आवाज येईल आणि भीतीचे वातावरण तयार होईल. सॅटेलाईटच्या फोटोमुळे ढगांचा डोंगर स्पष्टपणे सध्या आपल्याला दिसून येत आहे. आता बघा नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी येणार आहे. तिथे ओढ्या नाल्यांना पूर येण्याची पण शक्यता ऐन उन्हाळ्यामध्ये निर्माण झाली आहे. हे पावसाळा नाही, हे चक्रीवादळाचा परिणाम आहे, जे की बघा पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झाले आहे. बघा मोबाईलवरील मेसेज आणि बघा न्यूज चॅनलचे इशारे गांभीर्याने घ्या, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. जर हे चक्रीवादळ तुमच्या गावामध्ये आले आणि बघा संपर्क तुटला तर मदतीसाठी नियोजन आधीच्या ठिकाणी करून ठेवावे लागेल. तयारी म्हणून घराबाहेर उभे असलेली वाहने किंवा किमती वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवा, जेणेकरून वारा आणि पावसामुळे त्या खराब होणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, बघा कच्चे घर असणाऱ्यांनी सुरक्षित जागा सोसावी. तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हवामान खात्याने सुद्धा दिली आहे. फळबागांची आणि पिकांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. झाडे आणि विजेचे खांब कोसळून वीज पुरवठा खंडित देखील होणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, एक सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आली. बघा झाडाखाली अजिबात या ठिकाणी थांबू नका. जे शेतकरी झाडाखाली थांबणार बघा 90%च्या आसपास या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. वीज या ठिकाणी झाडावरच पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मोकळ्या शेतामध्ये पण तुम्ही उभे राहू शकता. ऐन पावसामध्ये काही या ठिकाणी वस्तू असो, छत्री असोचा सहारा घेऊन, परंतु झाडाखाली अजिबात थांबू नका. कारण बघा जी काय वीज आहे ती डायरेक्ट या ठिकाणी झाडावर पडण्याची भीती निर्माण या ठिकाणी होत आहे. निसर्गाच्या कोपापुढे मानवाचे काहीच चालत नाही. त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. आपल्या मुख्य जनावरांची काळजी घेणं आवश्यक आहे. हवामान विभागाने दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची असून पावसाचा हा अंदाज तज्ज्ञांच्या निरीक्षणावरून बघा, आता तज्ज्ञांनी जे काय निरीक्षण केलं आहे त्यावरून हा अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ही सध्या आली आहे. बघा हाय अलर्ट या जिल्ह्यामध्ये सध्या सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे विसरू नका, या ठिकाणी बागांचे पण या ठिकाणी नुकसान ह्या वादळी संकटामुळे होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचे जर सांगायचे जर झाले तर लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी तुमचे जे काही जनावर आहेत ते सुरक्षित ठिकाणी हलविणं गरजेचं आहे. या ठिकाणी त्यांना काहीतरी निवारा असावा. त्यासोबत बघा हा पावसामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी गारा पडणार आहे. काही ठिकाणी लिंबासारख्या गारा पडणार आहे, काही ठिकाणी या ठिकाणी हरभरासारख्या गारा पडणार आणि काही ठिकाणी या बोरासारख्या सुद्धा गारा या ठिकाणी पडणार. हवामान खात्याने स्पष्टपणे तसे संदेश मेसेजसुद्धा टाकायला सुरुवात केली आहे. बघा आज या ठिकाणी मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा डायरेक्ट शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये मेसेजेस सेंड करण्यामध्ये आले आहे. शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण नाही व्हावे यासाठी हवामान खात्याने सांगितलं आहे. पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. परंतु लक्षामध्ये घ्या,
हा अंदाज या ठिकाणी डायरेक्ट मॅसेज टाकून सांगण्यामध्ये येत आहे. त्यामुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ही होती हवामान खात्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि अशाच अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.